राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आपल्याबरोबर आहेत। सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पुणे शहरामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते, परिवर्तन होणार आहे का? नक्कीच पुणेकरांना परिवर्तन हवंय आणि हे परिवर्तन होताना दिसेलच। आता 24 तासाचाच अवधी आहे, उद्या निकाल आहे, त्याच्यामुळे आपण आता निकालातून पाहूया पुणेकरांनी काय बदल केलाय ते। काही वेळापूर्वी या सणाच्या मतदान केंद्रावरती गोंधळ झालेला पाहायला मिळाला। नक्की काय होतंय, म्हणजे खरंच बोगस मतदान होतंय का, किंवा बोटाला लावलेली शाही जी आहे ती पुसली जाते, अशा पद्धतीने सुद्धा तक्रार? खरं तर ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही माझ्या कार्यकर्त्यांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर मी त्या ठिकाणी गेले तर त्यावेळेस आमच्याकडे एक व्हिडिओ आहे आमच्या कार्यकर्त्यांचे, त्यांनी याच्यामध्ये रेकॉर्ड केलेत। ही काही म्हणजे ग्रुप करून ही टीम आहे, याच्यामध्ये आपण पाहतोय हा एक मुलगा आहे आणि ह्या 4-5 महिला आहेत। ऍक्च्युली ह्या आमच्या इथल्या भागातल्या मतदार नाही आहेत, पण ह्या मुलाच्या हातामध्ये पण ते लिक्विड दिसतंय आणि ह्या महिला आहेत, ह्या मतदान करून आलेल्या आहेत आणि मतदान करून आल्यानंतर परत त्यांनी बोटावरची शाई पुसून परत बोगस मतदान करतात। त्याच्यामुळं हे जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही तातडीने पोलीस असेल आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारी यांना बोलून याच्या संदर्भात तक्रार केली। ही लिक्विडची बाटली आहे, याच्यामध्ये बोटावरची शाई पुसण्याचा प्रयत्न करून बोगस मतदान केलं जातं। आता मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे याची तर काही तक्रार केलेली आहे का? अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? अधिकाऱ्यांनी लिक्विड जप्त केलेले आहे। हे लोक कोण आहेत त्याची माहिती घेतात आणि पोलीस त्याचा तपास करतात। हे जर सापडलं तर ह्यांच्यावर गुन्हे नोंद करावे आणि इतर बूथवरती कुठेही अशा पद्धतीने बोगस मतदानाचा प्रकार होऊ नये। आम्ही कार्यकर्ते म्हणून सतर्क आहोतच सगळे, पण निवडणूक आयोगाने सुद्धा तशा पद्धतीने काम करावं अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने लिक्विड वापरून जर कदाचित बोटावरची शाई पुसली जात असेल किंवा मग दुबार मतदार होत असेल तर निवडणूक आयोगानं सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे। आता ह्या लिक्विडच्या माध्यमातून मी जेव्हा निवडणूक आयोग अधिकाऱ्यांशी बोलले तर ते म्हणले आम्ही पाहून घेतो, पण शक्यतो लिक्विडमुळं शाई पुसली जात नाही, आमची शाई चांगल्या दर्जाची आहे, पण तरी सुद्धा त्यांनी ते तपासणी करावं, कारण की अशा पद्धतीने होतात। आता हा व्हिडिओ तुमच्याकडे इथं पोचायला आम्हाला उशीर झाला, तर आमच्या ह्या लोकांनी त्या जे करतात ते समोर पाहिलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे असं होऊ नये कुठे। कुणाचे कार्यकर्ते होते? मी ज्या वेळेस तिथं त्यांना अडवलं, त्यांच्या डोक्यामधली टोपी सांगते ते कोणाचे कार्यकर्ते होते। ज्यावेळेस मी त्यांना अडवायला गेलो, काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते, त्यांनी सोडवायला मला आले। मी त्याला पकडत असताना त्या महिलांना थांबवून ठेवलं होतं मी। त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी जे आमच्याच गावातले स्थानिक आहेत, मोठे आहेत वयाने, त्याच्यामुळे मला त्यांचं ऐकावं लागलं, त्यांना सोडण्यात आलेले। ते म्हटले मला तुमचे कार्यकर्ते म्हणतात की भाजपचे ते कार्यकर्ते असण्याची शक्यता आहे। जर भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच असं होत असेल तर मग हे धक्कादायक। मी त्यावेळेस तिथं नव्हते, मला जेव्हा माहिती कळाली त्याच्यानंतर मी उशिरा पोहोचले, पण जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या आधारे निवडणूक आयोगाने त्याचा तपास करावा असं आमचं म्हणणं आहे। पोलिसांना तुम्ही काय आवाहन केलं? पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जर कुठे बोगस मतदान होत असेल, चुकीचं होत असेल तर प्रत्येक बूथवरती चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त तर असावाच आणि प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे एकमेकांवरती लक्षही ठेवत असतात, पण तरी सुद्धा अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात तर त्या होऊ नये असं आम्हाला वाटतं। उद्याच निकाल आहे, 24 तासांचा कालावधी शिल्लक आहे। पुणे शहरामध्ये काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल? भाजप दावा करतोय की नाही स्पष्ट बहुमत, एखादी सत्ता आम्हाला मिळेल, आणि सध्या जे काही सकाळपासून मशीनमध्ये बिघाड होतोय किंवा त्यावरती टीका होते, तर भाजपचे नेते असं म्हणतात की डोळ्यासमोर त्यांना पराभव दिसायला लागला। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जसं बारामतीचा विकास झालाय आणि सत्ता हातात दिल्यानंतर कशा पद्धतीने आपण सुधारणा करू शकतो हा विकास पिंपरी चिंचवडकरांनी दाखवलाय, तसंच आता पुणेकरांना देखील अपेक्षा आहे। त्याच्यामुळे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आहेत, मग सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा असेल, वाहतुकीचा असेल, कचरा समस्या असेल, पुणेकरांना हे बदल हवेत। त्याच्यामुळे आता 24 तासाचा कालावधी आहे, निश्चितपणाने आपण उद्याच्या निकालाची गुलाल उधळणार का राष्ट्रवादी? उद्या विजयाचा गुलाल उधळणार आहे का राष्ट्रवादी? म्हणूनच आपण 24 तास आहे, 24 तासाची वाट पाहूया, विजयाचा गुलाल कोण उधळते ते आपल्याला उद्याच समजेल। पाहतोय की अशा पद्धतीनं हे जे प्रकार होत आहेत त्यावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रार जी आहे ती केलेली आहे आणि उद्या पुण्याचा निकाल काय असेल हे 24 तासात कळेल, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिल्याच पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव